शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF या कंपनीच्या ॲग्रेसिव्ह या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या विविध पिकामध्ये जर का भुरी म्हणजेच पावडरी मिल्डूचा अटॅक वाढला असेल, तर अशा वेळी आपण कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे? तर चला मग भुरी नियंत्रणासाठी आज आपण ॲग्रेसिव्ह या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, BASF या कंपनीच्या ॲग्रेसिव्ह या बुरशीनाशकात आपल्याला फ्लुक्झापायरोक्झॅड हे 250 ग्रॅम प्रति लिटर, तसेच पायराक्लोस्ट्रोबिन हे 250 ग्रॅम प्रति लिटर हे आपल्याला SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे एक चांगल्या प्रकारचे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर फ्लुक्झापायरोक्झॅड हे बुरशींच्या मायसेलियमच्या वाढीस प्रतिबंध करते. त्यामुळे बुरशींची वाढ ही थांबते व पुढील क्रिया न झाल्यामुळे बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तसेच हे मायटोकॉन्ड्रियाच्या शोषणावरती सुद्धा परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत तर हे ऊर्जा स्रोत नष्ट होतात, त्यामुळे बुरशी मरण पावत असते. त्याच पद्धतीने पायराक्लोस्ट्रोबिन हे बुरशींमधील इलेक्ट्रॉन वाहतुकीस रोखते, त्यामुळे मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम होतो व बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असतात. शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला बुरशींवरती ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, ॲग्रेसिव्ह हे बुरशींना झाडात प्रवेश करण्यापासून रोखत असते. त्यामुळे बुरशींचा जो काही प्रवेश आहे हा त्या ठिकाणी थांबत असतो व बुरशी पिकामध्ये अटॅक करत नाही. शेतकरी मित्रांनो, याच्या सिस्टेमिक ॲक्शनमुळे हे पिकातील संपूर्ण भागात पसरते व पिकाला संपूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी देत असते. झाडाची जी कॅनोपी आहे त्याला संपूर्ण संरक्षण त्या ठिकाणी देण्याचं काम हे ॲग्रेसिव्ह बुरशीनाशक करत असते. त्याच्यामुळे बुरशींपासून आपल्याला संपूर्ण पिकात संरक्षण हे मिळत असते. शेतकरी मित्रांनो, ॲग्रेसिव्हचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर आंबा, द्राक्ष, मिरची, टमॅटो, कारली, काकडी, वांगी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण भुरीच्या नियंत्रणासाठी ॲग्रेसिव्हचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते? तर आपल्या पिकातील जी की पावडरी बुरशी आहे म्हणजेच पावडरी मिल्डू, तर या पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी आपण ॲग्रेसिव्ह या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.3 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 100 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच हे पिकामध्ये आपल्याला 10 ते 12 दिवस चांगल्या पद्धतीने बुरशीवरती नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील पावडरी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF या कंपनीच्या ॲग्रेसिव्ह या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.